वरुड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दशक्रिया करून वेधले सरकारचे लक्ष। जरुडीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येचा रोष। सोपान ढोले यांच्या या निषेधात्मक आंदोलनाची चांगलीच चर्चा। सरकारच्या शेतीविषयक धोरणाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक 12 जानेवारीला शेतकऱ्याची दशक्रिया वरुड तहसील कार्यालयाच्या आवारात गावकऱ्यांनी पार पाडली। नेमक्या या आंदोलनाच्या मागची संकल्पना काय आणि आंदोलन सरकारचं लक्ष वेधण्यासाठी का करावं लागलं याविषयी आम्ही जाणून घेतलं सोपान ढोले यांच्याशी। घाटावर होताना पाहत असतो, परंतु आज आपण इथे बघतोय की दसव्याचा जो काही कार्यक्रम आहे तो तहसीलच्या कार्यालयामध्ये घेण्यात आलेला आहे। या संदर्भात नेमकी काय भूमिका आहे आपण यांना विचारू। काय नेमका हा प्रकार आहे? हा प्रकार आहे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा आणि भारत सरकारपर्यंत, महाराष्ट्र सरकारपर्यंत ही शेतकऱ्यांची व्यथा पोहोचवण्याचा एक अभिनव आंदोलन म्हणून आम्ही हा दसऱ्याचा कार्यक्रम इथे करत आहोत। या नेमकं करण्याची वेळ तुम्हाला आलेली आहे, म्हणजे का त्यांना आत्महत्या केली? भारत सरकारचं जे उदासीन धोरण आहे आयात निर्यातीचं, त्याबाबत जे सरकार कोणतेही विशेष पावलं उचलताना दिसून येत नाही। त्यामुळं भारत सरकारच्या उदासीन धोरणामुळं बांगलादेश सरकारनं प्रति किलो 88 रुपये संत्र्यावर निर्यात कर लावलेला आहे। त्यामुळं व्यापाऱ्यांनी संत्र्याकडे पाठ फिरवली आणि त्यामुळं आज शेतातला संत्रा खपत नव्हता। त्यामुळं याच्या पद्माकरच्या शेतातला सुद्धा संत्रा अशीच अवस्था होती आणि त्यामुळं त्या पद्माकरनं आत्महत्या केली। गावात आत्महत्या न करता गावात कोणी रोखलं जाईल। नितीन बेली नावाचा आमचा एक युवा शेतकरी होता, तो आत्महत्या करणार होता। त्याची आत्महत्या रात्रीला पाणी ओलायला जाणारा व्यक्ती बंटी वानखडे यानं त्याची आत्महत्या वाचवली। पण अशा अवस्थेत त्यालाही असं वाटलं असावं कदाचित की मला गावात कोणीतरी वाचवल आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी जोपर्यंत कोणी आत्महत्या करणार नाही कदाचित तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असं त्याला वाटलं असावं। कारण ज्या दिवशी आम्ही मोर्चा काढून भारत सरकारला पत्र पाठवलं होतं तहसीलदारांमार्फत, त्या दिवशी हा पद्माकर मात्र आमच्यासोबत हिरिरीने एकदम हताश अवस्थेमध्ये सामील झालेला होता। परंतु तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारातली हे झालेली नाही आणि लागेच 3 तारखेला पद्माकरनं आत्महत्या केली। मागच्या वर्षी भारत सरकारने स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा केला, परंतु या 75 वर्ष अमृत महोत्सवाला होऊनही जे महत्त्वाचं पीक आहे विदर्भातील संत्रा, त्याला मिळालेला भाव अजून योग्य प्रकारे मिळालेला नाही, शेतकऱ्याला न्याय मिळालेला नाही। म्हणून शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे। एकीकडे देश विकासाच्या गोष्टी करत असताना, विकसित होण्याच्या गोष्टी करत असताना सर्वसामान्य शेतकरी सुखी राहायला पाहिजे ही जनरली ग्रामीण भागातील लोकांची मागणी आहे। ही मागणी सरकार किती पूर्ण करणार याकडे येणारा काळ ठरवेल। आपण पाहत राहा एसडी महाराष्ट्र न्यूज।